नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 26 जुलै 2025. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी देणाऱ्या पाण्यामध्ये किती वाढ झाली आहे आणि उजनी धरणातून सध्याला पाण्याचा विसर्ग कितीने चालू आहे याची आपण माहिती घेणार आहोत. गेल्या 5-6 दिवसांमध्ये आपण अपडेट दिलेली नव्हती, कारण उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. दौंडचा विसर्ग जवळपास बंद होत आला होता आणि उजनीतूनही पाणी सोडणं बंद होतं. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना एवढं घाबरायचं कारण नव्हतं. परंतु आता परिस्थिती बदलली आहे, पावसाने सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आता अपडेट देणं गरजेचं आहे, म्हणून आजपासून अपडेट देणं गरजेचं समजतो. तर आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.620 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 114.76 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 51.10 TMC. टक्केवारी बघितली तर उजनी धरण 95.39% उजनी धरण आलेलं आहे. उजनी धरण खरं तर पाठीमागं 100% होऊन गेलेलं आहे, परंतु उजनी धरणाचा पाण्याचा बॅलन्स राखण्यासाठी उजनी प्रशासनाने सातत्याने पाणी कमी जास्त सोडण्याचा प्रयत्न करून उजनी बॅलन्समध्ये राखण्याचा प्रयत्न केला आहे. पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये, अचानकपणे पाणी सोडलं जाऊ नये, शेतकऱ्याची नासाडी होऊ नये म्हणून हा बॅलन्स राखण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे. तर सध्याला उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल केवळ 1 मिलीमीटर पाऊस पडला आहे, परंतु उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेली जी 19 धरणं आहेत त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काल दिवसभरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे आणि त्याचा विसर्ग बंडगार्डनमध्ये येऊन मिसळायला लागला आहे. तो आणि परत दौंडमध्ये येतोय, कारण दौंडमधला विसर्ग रात्री 6,677 होता, तो आज सकाळी जवळपास 9,693, म्हणजे जवळपास 10,000 क्युसेकचा विसर्ग तयार झालेला आहे. सध्याला उजनी धरणातून भीमा नदीमध्ये रात्री 7 वाजल्यापासून जो आतापर्यंत विसर्ग बंद केला होता पूर्णपणे, तो रात्री 7 वाजल्यापासून 5,000 क्युसेकनं चालू केला आणि सकाळी तो रात्री 12-12:30 वाजता तो परत त्यामध्ये वाढ करून 10,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. म्हणजेच 10,000 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात आणि पॉवर हाऊसचं वीज निर्मितीचं 1,600 क्युसेक, असा 11,600 क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात उजनी धरणातून सोडण्यात येतोय. आणि सिनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेक्स आणि बोगद्यामधून 400 क्युसेक्स आणि कालव्यामधून 1200 क्युसेक्स. कालव्याचं पाणी वरचेवर कमी केलं जातं आहे. काय कारण त्यांनाच माहीत, कारण खरं तर कालव्याचं पाणी कमी करता कामा नये. काही भागात पाऊस नाही, काही भागात कालवा जातो, काही भागात नदी जाते. त्यामुळं कालव्याचं पाणी कमी न करता सातत्यानं किमान 2,000 तरी राखलं जावं, कारण बऱ्याच ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी त्या पाण्याचा वापर होतो आहे. बऱ्याच ठिकाणी नदी बोर असतील त्याचा पाणीसाठा भरून निघतो आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.